उन्हाळ्याचे दिवस आहे आणि दुपारी काहीतरी खाण्यासाठी पाहिजे, म्हणून आज मी तुम्हाला अतिशय झटपट आणि इन्स्टंट असा पदार्थ करून दाखवणार आहे. मुलांना तर आवडेलच, पण मोठ्यांनासुद्धा आवडेल आणि याची कोणतीही आपल्याला पूर्वतयारी मुळीच करायची नाही. अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी आज मी तुम्हाला काटेदार अशी चकली करून दाखवणार आहे. चला आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तरच तुम्हाला कळेल. आता त्याच्यासाठी आपल्याला कोणते साहित्य घ्यायचे आहे ते सुद्धा मी आता घेणार आहे. इथे आपल्याकडे डाळिया असतात जे आपण चिवड्यामध्ये टाकतो ना ते, आणि पोहे घ्यायचे. 1 वाटी पोहे घ्यायचे आपल्याला. पूर्ण माप आपण वाटीनेच मोजून घ्यायचं. आता 1 वाटी पोहे आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहे आणि ज्या वाटीने आपण पोहे घेतलेले आहे ना त्याच वाटीने आपल्याला डाळियासुद्धा घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला पोह्यामध्ये टाकायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनटं थोडेसे गरम झाले की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जास्त आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहे. आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि आपल्याला बारीक अशी पूड करून घ्यायची आहे. आता मी 2 भागामध्ये करणार आहे. थोडे आधी टाकलेले आहे आणि त्याला बारीक करून घेणार आहे आणि नंतर परत मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याला सुद्धा बारीक करणार आहे. आता इथे पीठ आपलं मस्त झालेलं आहे. तरी पण काय करायचं, चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं पीठ आणि जे उरलेलं होतं ना ते सुद्धा मी तसंच बारीक करून घेणार आहे. आणि बारीक झाल्यानंतर आपल्याला पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. आता त्या मिश्रणामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. ज्या वाटीने आपण माप घेतलं होतं ना त्याच वाटीने आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. परंतु इथे तांदळाचं पीठ मी 1.5 वाटी घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर मीठ टाकायचं. मिठाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही टाकू शकता. 2 चमचे मी त्यामध्ये तिखट टाकलेले आहे. थोडीशी हळद टाकायची आणि 1 चमचाभर धने पूड. सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि टेस्ट येण्यासाठी 2 चमचाभर आपल्याला तीळ टाकायचे आहे, पांढरे तीळ. आणि ज्या वाटीने माप घेतलं त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. 2 वाटी पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. चांगलं उकळू द्यायचं पाणी आणि मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्यानेच मिक्स करायचं. तर 4 चमचे जे पोह्याचे चमचे असतात ना त्या 4 चमच्याने आपल्याला तेल गरम करून घ्यायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि नंतरच आपल्याला पिठावर टाकायचं आहे. चमच्यानेच आपण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हाताने करायचं. सगळं तेल पूर्ण पिठाला छान लागायला हवं म्हणून हाताने थोडंसं करून घ्यायचं आहे. बघा अशी मुठ्ठी झाली का समजायचं आपलं तेलाचं प्रमाण परफेक्ट आहे. आता इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी मी एकदम टाकले नाही आहे. थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लागल तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. परत त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि नंतर मी थोडंसं पाणी असं एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. लागेल तर आपण टाकू, पण शक्यतो आपल्याला पूर्ण पाणी त्यामध्ये लागणार आहे. आणि मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. 5 मिनिट आपल्याला त्यामध्ये रेस्ट करायला ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं रेस्ट झाल्यानंतर बघायचं आपलं पीठ मस्त फुलून आलेलं आहे आणि नंतर छान हाताने मिक्स करून घ्यायचं. जे पाणी आपण बाजूला काढलं होतं ना ते पाणीसुद्धा मी त्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे परफेक्ट आपल्याला 2 वाटी इथे पाणी लागलेलं आहे आणि आपला असा उंडा आपल्याला करून घ्यायचा आहे. साच्याला तेल लावून घ्यायचं आहे आतमधून आणि जाळीलासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे चकलीच्या. आणि तेल मात्र गरम करायचं. आता मी इथे चकल्या डायरेक्टच काढत आहे.
तुम्हाला जर गोल अशा चकल्या काढायच्या असेल तर तुम्ही ताटावर काढू शकता, नंतर तेलामध्ये टाकू शकता. मी डायरेक्ट अशाच चकल्या काढलेल्या आहे आणि ह्या चकल्या अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी. केव्हाही तुम्हाला मुलं जर मागेल ना तर तुम्ही केव्हाही ह्या चकल्या करू शकता. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.